तुषार रावंत विकेटने गोलंदाजी करणार. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ. ऑफ साईडला 30 सर्कलच्या आतमध्ये, ऑन साईडला मिड ऑन, मिड विकेट आणि स्कोर लेग. डीपमध्ये मिड विकेट ठेवण्यात आलेला आहे. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल तुषारचा समोर आहे गिरीश सावंत. पहिलाच बॉल सोडला विकेट किपर साठी. टप्पा पडल्यानंतर आशालभूत निद्रेने बॉल सोडला होता, परंतु कुठलाही निर्णय नाहीये. म्हणजेच काय तर तुषारचा अगदी फेर बॉल आहे, डॉट बॉल आहे. चांगला पेस, प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. यावेळेस ऑन साईडला आडव्या बॅटने स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये शतरक्षक होते, हे टॅप होतं आणि खूप चांगला झेल तिथे टिपलाय भीमनेने. सचिननं पकडलं झेल डीप स्कोर लेगच्या दरम्यान. खूप चांगला झेल पकडत असताना गिरीश सावंत आता शून्यावरती परतलाय. गोल्डन बॉलचा शिकार. पहिली विकेट शून्यावरती गमावली नौशाती धुवा या टीमनं. पहिला धक्का दिलाय तुषारनं. कार्यक्रम संपतील आता. संपलाच ते कार्यक्रम, सगळं खाली होतील. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झाला तुषार पाटील. कार्यक्रम संपतील ना स्पीकर, काय वाट लागते लाईव्हची. आता संपतील कार्यक्रम. पहिला धक्का इथे दिलेला आहे तुषारनं. गिरीश सावंतला आउट केल्यानंतर आता न्यू बॅटर मैदानामध्ये बॅटिंगसाठी एक मातब्बर केलेलं नौशाती धुवा या टीमचा तुषार पाटील आता आला बॅटिंगसाठी. अजूनही खातं उघडलेलं नाहीये संघाचं. शून्यावरती पहिला विकेट बाद झालाय. हिट करण्याचा प्रयत्न. इथेही कॅचेटचा कॉल आहे आणि इथेही खूप चांगला झेल लॉंग ऑनच्या दिशेने सँडीने पकडलाय. तुषारही शून्यावरती आउट. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. पॉवर जनरेट झाली नाहीये. तुषारनं इनफिल्डच्या भरून घेण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनला सँडी तैनात होते आणि खूप चांगला झेल सँडीनं कंप्लीट केलाय. आणखीन एक धक्का लागतोय नौशाती धुवा या टीमला. सँडी एक मोठं नाव आहे, ज्याने झेल पकडलं. सँडीने तो ISPL स्पर्धेमध्ये माझी मुंबई या टीमचा बॅटिंग कोच आहे. ही चांगली बाब आहे, महत्वाची बाब. ओहो, हा पण कॅप करायचा होता. टप्पा पडल्यानंतर पहा तुषारचा बॉल खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चारही चेंडू आतापर्यंत अगदी योग्य टप्प्यावरती टाकलेले आहेत. साहिल नाईक नवीन बॅटर आलाय, अजूनही खातं उघडलेलं नाहीये. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॉल चालला घोषणकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळेल साहिलला. सिंगलनं आता खातं उघडलं साहिलचं. संघाचा श्री गणेशा 5 बॉल नंतर मात्र इथे संघाचा श्री गणेशा झालाय, तोही एका धावेचा. टीमची धावसंख्या आता स्कोर वरती 2 गडी बाद 1. शेवटचा बॉल शिल्लक. काय गोलंदाजी केली तुषार. चांगली गोलंदाजी, अगदी योग्य दिशा, योग्य टप्पा आणि जवळजवळ 6 मीटर ते 8 मीटर या लेंथवरतीच बॉल त्यानं पिचिंग केलेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. स्कोअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉल चालला स्कोअर लेगच्या वरून, बॉल सीमारेषा पलीकडे. या मॅचचा पहिला षटकार होतोय साहिल नाईकच्या बॅटमधून. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9-7 टीमची धावसंख्या आहे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 7. सगळ्यात भारी स्पर्धा करतो आम्ही GST युवराज कुठं आहे तो? राम आला बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलाच बॉल थोडासा अप्पर कट करण्याचा प्रयत्न पहिला तर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बरोबर आतापर्यंत 7 रन 2 विकेटचं नुकसान. ओव्हर पिच बॉल डाऊन दी ग्राउंड सरळ स्ट्रेट बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. हर्षल पाटीलच्या बॅटमधून षटकार होतोय अगदी स्लॉट मध्ये होता आणि बॉलर ओव्हर द हेड बॉलरच्या अगदी डोक्यावरून हा फटका मारला हर्षलनं. 6 रनसाठी टीमची धावसंख्या आता स्कोअर वरती 13. बॅटफुटला जात असताना पिचवरून एक चांगला स्कोअर कट बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आल्यानंतर मात्र हर्षलच्या बॅटमध्ये येतोय आणखीन एक चौकार आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर मध्ये आतापर्यंत ते 17 धावा झाले 17. सुरुवातीला धावा येत नव्हत्या परंतु त्यानंतर मात्र साहिल नाईक आला आणि तिथून धावसंख्येला सुरुवात झाली. आणखीन एक चांगला फटका पुलचा फटका आहे बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बॉल सीमा पार जातोय हर्षलच्या बॅटमधून षटकार. आक्रमण सुरू झालंय. सुरुवातीला शांत होता हर्षल पाटील परंतु आता तो शांत नाही आहे. ती वादळापूर्वीची शांतता होती परंतु आता शांतता संपलेली आहे. आता आक्रमण सुरू झालं हर्षलचं. या 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बरोबर आतापर्यंत 23 झाला 23. राम बॉलिंग मार्क वरती तयार. समोर आहे हर्षल. आणखीन एक चांगला फटका इनफिल्डच्या वरून खेळला आहे. आता 3 क्षेत्ररक्षक आहेत पाठमोरा तोपर्यंत 2 धावा ते घेतले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2च धावा इथे घेतलेल्या आहेत. 2 रन मिळताना दिसतात हर्षलला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बरोबर 25. शेवटचा एक बॉल शिल्लक. बाबापलीचं दुसरं षटक सुरू असताना शेवटचा बॉल रामचा. समोर आहे पुन्हा एकदा हर्षल. इथे फटका हवेत केलाय बॉलच्या खाली आता क्षेत्ररक्षकाला काऊ कॉर्नरच्या दिशेने खूप चांगला झेल सँडीनेच पकडलेला आहे. या मॅचचा दुसरा झेल सँडीच्या माध्यमातून टाकण्यात आला. फलंदाज हर्षल पाटील बाद. धक्का क्रमांक 3 इथे लागतो. 18 धावांचं योगदान देत असताना तो परतलाय
अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर नवसाती दिवा टीमची धावसंख्या आहे स्कोअर होते आतापर्यंत 3 गडी बाद 25. म्हणून बॅटर होता अक्षयला बॅटिंगसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आले होते परंतु या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केलेत रामने. बॉलर सोहम 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअर मध्ये आतापर्यंत 26 ना नाही 25. 25 धावा. सोहम आलाय बॉलिंगसाठी. सोहम ना सोहम सोहम ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी सोहमला आता प्राचारण केलंय. समोर आहे साहिल नाईक ज्याने एक षटकार मारलाय या मॅच मध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 25ला 3. आता फिल्डिंग रिस्ट्रिक्शन बिखरलेलं आहे कारण पॉवर प्ले संपलाय. आता डीप मध्ये तुम्ही बघताय मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर समोर फोर्स केलाय. चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धाबे ते मिळताना दिसतात साहिलला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर पर्यंत आतापर्यंत 27 धावा. 27 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 सुरू असताना ऑन साईडला अगदी नटराज मुद्रेनं हा फटका खेळलाय. स्कोअर ऑफ द विकेट आणि बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाला हुलकावून देत बॉल सीमारेषा पलीकडे आणखीन एक चौकार येतोय साहिल नाईकच्या बॅटमध्ये. हे 4 रनच्या मदतीने त्या स्कोअर मध्ये रन वाढलेले आहेत 31 धावा 31. लॉस ऑफ 3 विकेट. सुरुवातीला चांगली सुरुवात केली होती विटाबा टीमने 2 धक्के देत असताना सुरुवात चांगली परंतु त्यानंतर मात्र तिसऱ्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी हर्षल आणि साहिलची राहिली परंतु हर्षल बाद झाला आणि आता चौथ्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी करतोय. एवढा फटका चांगला ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आखी तिथे फिल्डिंग तर चांगली आहे फेकी सुद्धा चांगली आहे. एकच धाव इथे मिळताना दिसेल साहिलला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर वर आतापर्यंत 32 धावा. ऑन साईडला खेळला आहे. एक धाव येते दिसेल बॅट्समन कोण आलं होतं अक्षयला. सिंगल आपलं खातं उघडलं अक्षयनं आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बरोबर आतापर्यंत 33 रन 33. ओहो चांगला बॉल कटलचा वापर केला पडल्यानंतर हलकसा चेंडूने वळून घेतलं आणि बीट करून त्याला साहिलला विकेट कीपर जाताना आता थोडंसं कमबॅक होतोय सोहमचा. शेवटचा बॉल शिल्लक आहे 2.5 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅकफुटला जात असताना एक चांगला पंच एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये आता चेस होतोय लॉंग चेस फिल्डिंग पण चांगली आहे. तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसतात आणि 2 रन नंतर ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे नवसाती दिबा टीम 35.
3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टॉस हारल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नौशाती दिवा या टीमची धावसंख्या आधी स्कोअरवर होती 3 गडी बाद 35. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी निलेश याला बॉलिंग मार्कवरती 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आधी स्कोअर बरोबर 3 गडी बाद 35 धावा. निलेश बॉलिंग मार्कवरती समोर 100 पाटील एक तगडा फलंदाज. पहिलाच बॉल सोडून दिला ऑप्शनच्या बाकी अंपायर सिग्नल येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आणि टीमची धावसंख्या आता पुढे जाते. स्कोअर वरती रन घेत 36. ओहो ओव्हर पिच बॉल चांगला फटका सजवलाय डाऊन दी ग्राउंड आणि लॉंग बॉलला क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पलीकडे अक्षय पाटीलच्या बॅटमधून षटकार. या सहारांच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोअर मध्ये 42 ऑन बोर्ड. आता चांगलाच खेळ सुरू आहे. चांगला खेळ आता साकारला दोन्ही बॅटरने. साहिल नाईक अक्षय पाटील चौथ्या गटासाठी चांगली भागीदारी रचली जाते. स्विचचा फटका टायमिंग झाला नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटला एकच धाव मिळताना दिसेल अक्षयला आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोअर बरोबर 43. वन बॉलचा खेळ संपला या ओव्हर मधला. समोर आहे साहिल. शॉर्ट बॉल आणखीन एक चांगला फटका लॉंग ऑफला क्लिअर करून चालला. बॉल सीमारेषा पार येतोय साहिल नाईकच्या बॅटमधून षटकार. चांगलं टायमिंग अक्षयने केलं. टोन बाउन्स होणारा बॉल सीमारेषेच्या पलीकडे धाडणं. या सहारांच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर मिळवतो आतापर्यंत 49. निलेश पण एकदा तयार. पण एकदा बॅकफुटला जात असताना थोडासा अपीस केलाय. खूप चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा इथे आरामात पूर्ण केले साहिल नाईकने आणि 2 रनच्या मदतीने आता संघाचा अर्धशतक कंप्लीट झालेला आहे. 50 कंप्लीट झाले. 51 धावा झाले. संघाची 50 कंप्लीट. 3 गडी बाद 51. पुन्हा एकदा चांगला फटका हवेत केलाय. डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनचा सँडी आणि पकडलं जाईल. फलंदाज बाद होईल साहिल नाईक आउट. धोका क्रमांक 4 इथे लागला जातो. नौशाती दिवा टीमला 24 या आकड्यावरती तो आउट झाला. 24 धावांची खेळी मात्र साकारली साहिल नाईकनं. शेवटी 51 वर 4थी विकेट गमावली.
4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 4 गडी बाद 51 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रोनित आला आणि रोनितनं आल्या मात्र उडवलाय. मिड विकेटला स्लॉग हिट केला. बॉल सीमा रेषा पलीकडे. षटकारानं आपलं खातं उघडलं रोनितनं. बॉल सीमा पार षटकार. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 57. 57 ऑन बोर्ड. शेवटचं षटक बाकी आहे. सोहम आला बॉलिंगसाठी. बुक ओव्हर मध्ये लास्ट ओव्हर मध्ये बॉल गेला तर नवीन बॉल. बॉल हरवला फुटला गायब झाला तरीही त्या मॅच साठी नवीनच बॉल प्रोव्हाइड केला जाईल याची विटावा टीमने खास नोंद घ्यायची. सोहम आला बॉलिंगसाठी. आणखीन एक चांगला फटका. फ्लॅट अँड फ्युरियस अक्षय पाटीलच्या बॅटमधून येतो हा षटकार. महादेव मडवी यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. नौसादी दिवसाच्या प्रत्येक खेळाडूला लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक महादेव मडवी यांच्याकडून देण्यात येतील. आणि अशोक मडवी यांच्याकडून सुद्धा मात्र पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 षटकार जर मारले तर नौसादी दिवा या टीमच्या प्रत्येक खेळाडूला मात्र अशोक मडवी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. टीमची धावसंख्या अखेर स्कोर मिळत 65 धावा 65. सर 63. माफ करा 63 धावा झाल्या. 63. चिकटपट्टी लावायच्या तो आहे ना त्याचा स्पीकर अशी करू आणखीन एक चांगला फटका. बॉल हवेत केलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक चौथा झेल संदीप आचार्याने टिपलेला आहे. खूप चांगला झेल टिपला संदीप आचार्यानं. फलंदाज होईल बाद. वेदांत बॅटिंगसाठी मैदानामध्ये चाललाय. न्यू बॅटर. वेदांत बॅटिंगसाठी आलाय. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला किंवा ऑफ साईडला केला बॉल तिला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मधून अगदी वेदांतनं बॉल काढला आणि बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार येतोय वेदांतच्या बॅटमधून. आणि 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर म्हणून आतापर्यंत 67 ऑन बोर्ड. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 67 धावा झालेत धावफलकावरती. ओहो फटका फसलाय. मागे चाललाय. स्कोअर लेगच्या क्षेत्ररक्षकाचा बॉलच्या खाली येतोय.
चांगलं जजमेंट करत असताना हा जल टिपला फलंदाज विशाल आणि फलंदाज बाद. वेदांत पंडितच्या आश्रयाला परतला. धक्का क्रमांक 6 दिवसातील रिवाय टीमला लागले. 6 रिवाय टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 67. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रितेश मडवी आता आला बॅटिंगसाठी. इनिंगचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि तो बॉल खेळण्यासाठी रितेश मडवी बॅटिंगसाठी आलाय. 67 लॉस ऑफ 4 विकेट्स 6 विकेट्स. चांगला फटका इम्पॅक्टच्या वरून खेळलाय आणि तिथे खराब फिल्डिंग. 2 क्षेत्ररक्षकांना अगदी हुलकावणी दिली बॉल आणि बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. 4 रन येत आहेत. सावकारांना आपलं खातं उघडलं रितेशनं आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आतापर्यंत 71. 71. शेवटचा एक बॉल शिल्लक. यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. प्रियदर्शनी बेलापूर आणि जय गणेश कुशल 11 सारखी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन यावेळेस स्लॉग हिट. चांगला फटका आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय रितेश मडवीने षटकार. अशा पद्धतीने पहिला डाव इथे संपलाय. टीमची धावसंख्या आता 77 आणि 78 धावांचं लक्ष्य विजयासाठी असणार आहे विटाबा टीमच्या समोर. 78 टू विन. एक लक्ष्य मोठं आहे. एक चांगलं टार्गेट सेट झालाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी यायचं. जय गणेश कुशल 11 सारसोली टीमचा कॅप्टन आणि प्रियदर्शनी बिलापूर टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क करायचा. चला प्रियदर्शनी बिलापूर या टीमचं कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. जय गणेश कुशल 11 सारसोली टीम. आपण जर आमचा आवाज ऐकत असेल तर टॉससाठी तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. 78 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. 15.6 च्या धावगतीने आता धावांचा पाठलाग करायचा आहे विटाबा टीमला. लक्ष मोठं आहे परंतु क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष अशक्य नाही आहे. 78 धावा
चांगलं टार्गेट सेट केलंय या मॅचमध्ये. आणि सन्माननीय जगदीश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो या स्टेजवरती आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नवशाती मित्रमंडळाच्या वतीने तुमचे सहर्ष स्वागत. सलामीची जोडी तुम्ही पाहता विशाल गार्गे आणि सुशांत हे दोन बॅटर आता मैदानामध्ये दाखल झाले. विशाल गार्गे म्हटले की ISPLचं ब्लू तिकीट या खेळाडूला प्राप्त झालं होतं परंतु तो पुढे गेला नाहीये. विशाल गार्गे आणि सुशांत. स्ट्राईकला सुशांत विशाल गार्गे, नॉन स्ट्राईकला सुशांत कोळी आहे आणि बॉलिंग मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी अक्षय वाडेल ज्याने बॅटिंग चांगली केली या मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये. अठ्ठ्याहत्तर धाबांचं लक्ष आहे. मॅचला होते सुरुवात 15 आणि 16 च्या दरम्यान धाबांची गती आहे 15.6. अक्षय पाटीलचा पहिला बॉल ओव्हर द विकेटने पॉईंट कव्हर, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ नाही आहे. ऑन साईडला मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. पहिला बॉल अक्षयचा. विशालसाठी बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मिस टायमिंग झालाय आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली आहे. खूप चांगला झेल भूषण पाटीलने टिपला आणि फलंदाज विशाल गार्गे बाद. शून्य भरती परतला विशाल गार्गे. संदीप आचार्य स्टँडी आता बॅटिंगसाठी आल्या मैदानामध्ये. माझी मुंबई या टीमचा बॅटिंग कोच आहे संदीप आचार्य. समोर अक्षय पाटील. पहिलाच बॉल फिंगर्स लूज केले होते. प्रचंड वेगाने पहिला बॉल टाकला. त्यानंतर हा बॉल थोडासा धीम्या गतीने टाकला होता. गती काढली होती, फिंगर्स लूज केली होती. हलकासा कटरचा वापर, त्यामुळे संदीप आचार्याला बीट केले. शॉर्ट बॉल हुक केला. बॉल चालू गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगलने आपलं खातं उघडलं. 3 बॉल नंतर ते संघाचा स्त्री गिरीश झालाय. 3 धावसंख्या 1. लक्ष मोठं आहे 78 धावांचं. त्यामुळे एक चांगली भागीदारी बिल्ड होणं गरजेचं आहे विटावा टीमसाठी. चांगली गोलंदाजी करतो अक्षय पाटील. प्रचंड वेग आहे अक्षयकडे. फटका फसला. मिडॉन आता बॉलच्या खाली येतो. गिरीश सावंत कुठलीही चूक करत नाहीये. त्याला माहिती आहे ही विकेट आपल्या टीमसाठी महत्वाची आहे. संदीप आचार्य सँडी आता झेलचितच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. दुसरा धक्का विटाबा टीमला लागलाय. 2 गडी बाद, फक्त धावा घेत 1. 2 धक्के दिले अक्षय पाटीलने. चांगली गोलंदाजी सध्या करतोय. आणि दीपक जगताप यांच्याकडून आणखीन एक अक्षयने विकेट घेतला.
तर 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल अक्षय पाटीलला. म्हणजे बॅटर चैतन्य भोई उर्फ सोनू, सोनू या टोपण नावाने हा खेळाडू जाणला जातो. चैतन्य भोई भोईर मॉरिशस मध्ये मॉरिशस प्रीमियर लीग खेळून आलाय. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये लिव्हर क्रिकेट सुद्धा खेळून आलेला असा खेळाडू चैतन्य भोईर आता बॅटिंगसाठी आलाय. सोनू या टोपण नावाने हा खेळाडू जाणला जातो. 2 धक्के दिलेत अक्षयनं. आता धक्क्यातून सावरावा लागेल विटाबा टीमला. 2 गडी बाद फक्त धावा आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. इथे जर विकेट आली तर जगताप कडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल अक्षय पाटीलसाठी. ओहो प्रचंड वेग, इथे आणखीन एक विकेट आलेली आहे. कॉन्फिडंट विकेट, फलंदाज बाद आणि 500 रुपये आता लागू झालेले आहेत. जगताप सरांकडून जे 500 रुपये होते ते आता लागू झाले. 500 रुपयाचा धनी ठरला. धक्क्यावरती धक्के 3 धक्के दिलेले आहेत. चैतन्य भोईर शून्यावरती गोल्डन डकचा शिकार. काय गोलंदाजी, प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. वेगवान गोल, प्रचंड वेग आहे अक्षयकडे. आणि तुम्हाला माहिती आहे ISPL स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्रात मातीतला पडघा तालुक्यातला खालून गावचा खालून एक्सप्रेस विवेक सेलारनं ISPL मध्ये एक मोठा विक्रम केला. 145.2 किलोमीटर पर हावर या वेगाने बॉल टाकला होता. हरेंद्र खारकर ओहो गती काढली होती. इथे ही पंचांकडे अपील केली जाते. जोरदार अपील होती परंतु आता अपील उचलून धरली आहे पंचांना. फलंदाज बाद. 4 धक्के आणि या स्पर्धेतली हॅट्रिक संपादन केलेली आहे. हॅट्रिक विकेट हॅट्रिक संपादन केलेली आहे अक्षय पाटीलनं. वेलबल अक्षय 1 धाव देत असताना 4 धक्के दिले. आणि काल मित्रांनी एक हॅट्रिक झाली होती. केवनी दिव्याचा गोलंदाज केदार यांना या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेतली होती. बरोबर दुसरी हॅट्रिकचा मान अक्षय पाटीलला मिळाला. पहिल्यावरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 1. नांगे टाकलेली आहे. रोहित आला बॉलिंगसाठी. आणि या सीझन मध्ये अक्षय पाटीलने दुसऱ्यांदा असा कारनामा केला की 4 विकेट घेताना. या सीझनचे 4 विकेट दुसऱ्यांदा घेतलेले आहेत अक्षय पाटीलने. गजेश हिरामन नवीन बॅटर आता बॅटिंगसाठी आलाय. टीमची धावसंख्या आहे. स्कोअर मध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 4 गडी बाद 1. रोहित आला बॉलिंगसाठी. 78 धावांचं लक्ष आहे. म्हणजे अजूनही 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथून धावा करायच्या आहेत 77. आता लक्ष मोठं चाललंय. आणखीन एक वेगवान गोलंदाज आहे रोहित. अक्षयने प्रचंड वेगाने गोलंदाजी केली. मध्ये मध्ये कटरचा वापर केला ना तो प्रभावी होता अक्षयचा. त्या कटरमध्ये दोन्ही बॅटर फसले. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे पहिली धाव वेगाने कंप्लीट केलेली आहे. आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोअर बरोबर 2. आणखीन एक सिंगल बॉल चालू घोषणकी क्षेत्रामध्ये. सिंगल डबल न काम चालणार नाही. आता मोठ्या पटक्यांची गरज आहे. टीमची धावसंख्या 3. 78 धावांपर्यंत पोहोचायचं आहे.
जी सरासरी 15ची होती ती आता 19.25 झालेली आहे. म्हणजे आता टार्गेट ॲव्हरेज वाढत चाललाय. ओव्हर इनपिट जबरने चांगला ट्रॅकिंग करत राहू डीपमध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आले. इतर रनआउटची संधी आहे. काय घडलं? तालमेल चुकलं. फलंदाज होईल बाद. बॉलिंग इज नोट. दिनेश हिरामन बाद झाला. धक्का क्रमांक इथे 5वा लागतो विटापा टीमला. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बरोबर फक्त 4. जबरदस्त अर्धा संघ आता तंबूच्या आसऱ्याला गेलाय. आता लक्ष मला तर वाटते कठीण होत चाललेलं आहे. चला जय गणेश कुशल पण सरस्वती टीम आपला कॅप्टन पाठवायचा टॉससाठी. ओव्हर ऑन साईडला चांगला फटका इन फ्रंट ऑफ स्कोअर आणि बॉल चालला स्कोअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. सौकार कोणी मारला? कोणी मारला? सचिनच्या सुशांतच्या बॅटमधून चौकार येतो आणि 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या ही स्कोअर वरती 8 रन झालेत. धावपलकावरती ओव्हर पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतल्यानंतर बॉल त्याचा घोषणकी क्षेत्रामध्ये तिथेही सिंगल मात्र मिळताना दिसेल आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोअर बरोबर रन आहेत. 9 षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीबद्दल असताना 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. आणखीन एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहिला. डॉटबॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअर बरोबर 6 गडी बाद 9. आता 18 बॉल मध्ये अजून 69 करायचे आहेत. माफ करा 5 गडी बाद झाले. 5 गडी बाद 9 आणि इथून आता धावा करायच्या आहेत. 18 बॉल मध्ये 69 धावा. 18 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. तेवीसच्या धावगतीने आता धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये सचिन आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये अक्षय ज्यानं खुर्दास काढला या मॅचचा, ज्याने एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या 1 रन देत असताना तोच पुन्हा एकदा स्वतःच्या दुसऱ्या स्पेलमध्ये आला. अक्षय पाटील पहिलाच बॉल हा पंपूल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय घोषणकी क्षेत्रामध्ये. सचिनला 1 रन मिळेल आणि सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 10 म्हणजे अजूनही 68 धावांची गरज आहे. नाही 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 मी खाली घेतो. 17 बॉल आणि 68 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. आणखीन एक बॅटची लिडिंग एज घेतली. बॉल चालला घोषणकी क्षेत्रामध्ये. आणखीन एक सिंगल मात्र मिळताना दिसेल सचिनला आणि सिंगल नंतर स्कोअर बरोबर रन आहेत 11. आता पारडं जड झालंय नौशाद दिवा या टीमचं या मॅच मध्ये, कारण भरपूर रन पाहिजे. अजूनही 67 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ओव्हर फटका चांगला आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. 1च धाव इथे मिळताना दिसेल सचिनला आणि या सिंगल नंतर आता स्कोअर बरोबर रन आहेत 12. 3 बॉलचा खेळ संपलाय तिसऱ्या षटकातला. या तिन्ही बॉल मध्ये 3 धावा खर्च केलेत अक्षयने. 4 विकेट्स घेतलेत. स्पर्धेमध्ये 4 विकेट घेणारा तो पहिला खेळाडू ठरला, पहिला गोलंदाज ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. आणि मगाशी एक माहिती आमच्यापर्यंत आली की अक्षय पाटीलनं यंदाच्या सीझनमध्ये असे
दुसऱ्यांदा कारनामा केला 4 विकेट घेताना. ओहो बिग हिट, बॉलला उडवलाय स्कोर लेगच्या वरून, बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. सुशांतच्या बॅटमधून षटकार येतोय. चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग झालं आणि बॉलला अगदी मिड विकेट आणि स्कोर लेगच्या मधून बॉलला उडवलं 6 रनसाठी. या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोअरमध्ये ते आतापर्यंत 11. 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि 14 बॉलमध्ये अजूनही 60 करायचे. 14 चेंडू आणि 60 रन. लक्ष थोडंसं मोठं वाटतं, परंतु क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. आणखीन एक चांगला फटका, परंतु तितकी चांगली जी कॅच पकडलेली आहे भूषणनं. फलंदाज आउट होतोय सुशांत. धक्का क्रमांक 6 इथे लागतो विटाबा टीमला. 6 गडी बाद. टीमची धावसंख्या नवीन बॅटर तुषार बॅटिंगसाठी आलाय. टीमची धावसंख्या 11. अजूनही 60 धावांची गरज आहे 13 बॉलमध्ये. 13 बॉल आणि 60 रन हे समीकरण तुषाराला बॅटिंगसाठी. ऑल साईडला केला आहे बॉल. झाला त्या डीपमध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार तुषारच्या बॅटमधून. अशा पद्धतीने चौकाराने ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, 22ला 6. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायच्या अखेर विजयासाठी 56 धावा. 12 बॉल आणि 56 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. आता लक्ष कठीण होत चाललंय, कारण 6 विकेट्स रेग्युलर इंटरमध्ये गमावलेत विटाबा टीमनं. त्यानंतर मात्र त्या अडचणी निर्माण झाल्या विटाबा टीमसाठी. कुठल्याही फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली भागीदारी झाली नाही आहे. त्याचं कारण आहे अक्षय पाटीलनं गेलेली धारदार गोलंदाजी, अक्षयने घेतलेल्या 4 विकेट्स आणि त्यामुळे मात्र विटाबा 5 विकेट टोटल घेतलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये 1. साहिल बॉलिंगसाठी आलाय. पहिला बॉल अगदी चांगला स्विंग केला, टर्न अँड बाउन्स झाला बॉल आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगली विकेट किपिंग तुषार पाटीलच्या माध्यमातून अगदी क्लोज किपिंग केली जाते. आता 11 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत 56 धावा. 11 बॉल आणि 56 रन. यावेळेस चांगला फटका बॉलला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. म्हणजे आता 10 बॉल 50 करायचे आहेत. सचिनच्या बॅटमधून एक मोठा षटकार आलाय. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे. चला सारसोली टीम, आम्ही 3रा कॉल तुम्हाला पुकारतोय. जी गणेश कुशल 11 सारसोली टीम म्हणून टॉस घ्या. चला डॉट बॉल म्हणजेच 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये आता 50 करायचे आहेत. 9 चेंडू आणि 50 धावा. मोठ्या फरकाने विजय मिळवण्याच्या तयारीमध्ये आहे नवसाती दिवा टीम. बॉल. चला दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न ओव्हर झालेले आहे आणि त्यामध्ये 2 धावा घेतले. आता 48 करायचे आहेत 8 बॉलमध्ये. एकतर्फी सामना आपल्याला बघायला मिळतोय विटाबा आणि नवसाती दिवा या 2 टीमच्या दरम्यान.
8 बॉल आणि 48 धावांची गरज आहे. ओहो, चांगला लेग कटर, स्विंग इन मिस. चांगला बॉल साहिलचा. लेफ्ट आर्म सीमर आहे. टप्पा बोलल्यानंतर हलकासा चेंडूला बाहेरच्या दिशेने वळून घेते. एक नॅचरल स्विंगचा फायदा जरूर साईला प्राप्त झाला. 7 बॉलमध्ये अजूनही 48 करायचे आहेत. ओहो, फटका चांगला बॅकफुटला जात असताना पूल केला आणि बॉलला केला गोल. बॉल सीमारेषच्या पलीकडे 6 रनसाठी षटकार. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36 म्हणजे अजूनही करायचे आहेत 42 धावा येणाऱ्या 6 बॉलमध्ये. कोणाच्या घेतात नवसाती मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री अरुण पाटील साहेबांना मी विनंती करून की आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉस करायचा आहे. नवसाती मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत सन्माननीय श्री अरुण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो. चंद्रकांत पाटील आले लास्ट ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर, त्यामध्ये पंचांचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजूनही 41 धावांची गरज आहे. चला, डॉट बॉल आलाय म्हणजे आता 5 बॉलमध्ये अजूनही 41 धावांची गरज आहे. चला, प्रियदर्शनी बेलापूर टीमने टॉस इथे जिंकलाय आणि जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत द्या. 40 रनची गरज आहे 4 बॉलमध्ये. माफ करा, 5 बॉलमध्ये 40 धावा पाहिजे. सॉरी 4 बॉल आहेत. 4 चेंडू आणि 40 रन हे समीकरण या मॅच मध्ये. चला, चंद्रकांत पाटील या मात्र सुवर्ण संधी आहे. या ओव्हरमध्ये 2 जर विकेट घेतल्या तर जगताप सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येतील. 36 धावांची गरज आहे 3 बॉलमध्ये. 3 बॉल आणि 36 धावा. हे फटके अगोदर यायला पाहिजे ते विटाबा टीम करून. आता येऊन फायदा नाही आहे. सगळं काही संपलेलं आहे. फक्त फॉग उरलाय. ओहो, आणखीन एक चांगला डाऊन दी ग्राउंड लॉंग बॉलला क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार. म्हणजे आता करायचं आहे इथं 2 बॉलमध्ये 30 धावा. 2 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 2 बॉल 30. चला, प्रियदर्शनी बेलापूर टीम आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा. आता बॉल चांगला आहे. थोडासा लेन बदलली. बॅकअप लेन टप्पा थोडासा मागे पडला. बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. हा चांगला बॉल आहे चंद्रकांत पाटील नक्यांचा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 30 धावांची गरज आहे. 1 बॉल 30 रन. चला, आणि हा सामना जिंकलेला आहे 29 धावांच्या फरकाने नवसाती दिवा या टीमने. वेल प्लेड, अभिनंदन टीम. जिंकणाऱ्या टीमचं अभिनंदन आणि हरणाऱ्या टीमला आम्ही नवसाती मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. आणि या मॅचचा मॅच ऑफ द मॅच ज्यानं 5 कंप्लीट केलं या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये 5 विकेट हॉल असा खेळाडू अक्षय पाटील ठरलाय या मॅचचा सामनावीर. अक्षय पाटील आपण यावं. 14 रन देत असताना 5 विकेट
2 षटकं 0 मेडन 14 रन आणि 5